नमस्कार, गुड इव्हनिंग. 10वीचे मराठी मीडियमचे विद्यार्थी. आज तुमचा इंग्लिश आहे, त्याच्याबरोबर तुम्हाला ग्रामरसुद्धा देईल. एक छोटासा धडा बघा. हिज फर्स्ट फ्लाईट 1.5. त्याचं पहिली भरारी, पहिली झेप. भरारी म्हणजे झेप. फर्स्ट फ्लाईट म्हणजे आपल्या इथे विमान बोलतो. माझं फ्लाईट कधी येणार आहे वगैरे वगैरे वगैरे. तर इथे एक पक्षी, कुठलाही पक्षी असू दे, आपल्या मुलांना, आपल्या पिल्लांना कशा पद्धतीत उडायला शिकवतो याचं एक उत्कृष्ट असं उदाहरण या धड्यामध्ये दिलेलं आहे. चला बघूया. वाचताना मजेशीर वाटेल, ऐकायलाही बरं वाटेल अशा प्रकारचा हा धडा. नीट लक्ष द्या. इज फर्स्ट फ्लाईट. ओके, लक्ष द्या. द यंग सीगल वॉज अलोन ऑन हिज लेज. लेज म्हणजे क्लिफ, कडा. जो कडा असतो ना, कडा, हा कडा ज्याला म्हणतो आपण क्लिफ, म्हणजे एका उंच भागाचा कडा. एक छोटासा सीगल पक्षी एकटाच एका कड्यावर बसलेला होता. हिज 2 brothers and his sisters had already flown away the day before. आधीच एक दिवस आधी त्याची भाऊ आणि त्याची बहीण ही आदल्या दिवशीच उडून गेलेली होती. त्यांच्यासोबत आई वडिलांसोबत उडून गेलेली होती. त्यांना उडता येत होतं. फक्त हा एकमेव असा होता की त्याला उडता येत नव्हतं. ही हॅड बीन अफ्रेड टू फ्लो ऑन विथ देम. त्याला भीती वाटत होती, त्यांच्याबरोबर उडण्यासाठी त्याला भीती वाटत होती. Somehow when he had taken a little run forward to the brink the ledge and attempt to flap his wings, he became afraid. ब्रिंक म्हणजे तो त्या कड्यापर्यंत पाठी जायचा, पळत यायचा, कड्याच्या टोकापर्यंत यायचा आणि थांबायचा. पंख पसरवत यायचा पण थांबायचा. का तर पुढे उडी मारण्यास त्याला भीती वाटायची. The great expanse to sea stretches down beneath, and it was such a long way down, miles down. कड्याच्या खाली वाकून बघितलं तर बराचसा डिस्टन्स असायचा. मैल तो पसरलेला अथांग समुद्र त्याला दिसायचा. कड्याच्या पुढचा समोरचा भाग दिसायचा. कडा असलेला दिसायचा. त्याच्या खाली खूप खोल समुद्र होता. त्यामुळे तो घाबरत होता. अँड इट वॉज सच अ लॉंग वे डाऊन, माइल्स डाऊन. He felt certain that his wings would never support him. त्याला भीती वाटायची की आपले पंख आपल्याला साथ देणार नाहीत, आपले पंख तिथपर्यंत पोचू शकणार नाही किंवा उडता येणार नाही, आपल्या पंखामध्ये आपल्याला तेवढं बळ मिळणार नाही असं त्याला वाटायचं. So bent his head and ran away back to the little hole under the ledge when he slept at night. पुन्हा तो काय करायचा? परत रिटर्न यायचा त्या कड्याच्या टोकापासून तो पुन्हा यायचा. आपली मुंडी खाली वाकवायचा आणि त्या कड्यावर असलेल्या छोट्याशा बिळामध्ये जाऊन बसायचा. कालच्या रात्रभर तो एकटाच तिथे झोपलेला होता. आई, वडील आणि त्याची भावंड मात्र तिथून निघून गेलेली होती. तो मात्र एकटाच तिथे होता. Even when each of his brothers and his little sister whose wings were far shorter than his own. इवन त्याचा भाऊ आणि त्याची बहीण, त्यांचे पंख ते त्याच्यापेक्षाही लहान होते, त्यांचे पंख त्याच्यापेक्षाही लहान होते आणि ते सुद्धा निघून गेले होते. ran to the brink, flapped their wings and flew away. He felt to muster up a courage. शेवटी त्याने ठरवलं की चला आपण आता अजून धीर करूया आणि निघायचा प्रयत्न करूया इथून. तरी सुद्धा he take that a plunge with appeared him and separate. His father and mother had come around calling to him assuredly. त्याने तिथून बाहेर यावं यासाठी त्याची आई आणि त्याचे वडील हे भरपूर प्रयत्न करत होते. त्याने तिथून निघावं यासाठी ते तिथपर्यंत येत होते. त्याच्या भोवती गिरट्या घालत होते, त्याला प्रोत्साहित करत होते, तू चल, तू इथून निघ. शिरील अपब्रेडिंग म्हणजे स्कोल्डिंग. त्याला ओरडत होते, त्याच्या आई वडील त्याला ओरडत होते, मोठ्या आवाजाने ओरडत होते. शिरील म्हणजे मोठ्या आवाज, हार्श व्हॉइस, कठीण असा आवाज, अवघडलेला असा आवाज.
threatening to let him starve on his pledge unless he flew away, but for the life of him he could not move. पण तो तिथून मात्र जागचा हलत नव्हता. त्याला भीती वाटत होती. तो जाग्यावरून हलतच नव्हता. हलण्याचा प्रयत्न सुद्धा करत नव्हता. That was a 24 hours ago. Since then nobody had come near him. आज 24 तास झाले. आई, वडील, त्याचे भाऊ, त्याची बहीण कुणीही त्याच्या जवळ येत नव्हतं. कुणीच त्याच्या जवळ येत नव्हतं. आलेलंही नव्हतं. The day before, all day long he had watched to his parents flying about his brothers and sister. दिवसभर तो आपल्या आई वडिलांना पाहत होता. त्याच्या अवतीभोवती फिरत असलेले त्याचे आई, वडील, त्याचे भावंड, परफेक्टिंग देम टू आर्ट फ्लाईट. आता मात्र त्याची भाऊ आणि बहीण हे उडण्यामध्ये अतिशय माहीर झाले होते. मस्तपैकी उडत होते. एकदम परफेक्टपणे उडत होते. उडण्याचा प्रयत्न करत होते, पण उडत सुद्धा होते. टीचिंग देम हाऊ टू स्कीम अँड वेव्स, हाऊ टू डाइव द फिश. स्कीम म्हणजे एक मिनिट. स्कीम म्हणजे मूव्ह लाईटली जस्ट अबाउट अ सरफेस. मस्तपैकी त्याचे भाऊ आणि बहीण वरून जोरात खाली यायचे आणि लाटावर अलगद बसायचे आणि त्या अलगद बसून लाटावरून काय करायचे, मासे चांगल्या पद्धतीत पकडायचे. ही हॅड इन फॅक्ट सीन हिज ओल्डर ब्रदर कॅच इज अ फट हिअरिंग ॲज अ डिवर. त्याने बघितलं की त्याच्या भावाने सगळ्यात पहिला अंडा मस्तपैकी सुंदर असा छोटासा मासा पकडलेला होता आणि पटकन असा गिळालेला होता. डिवर म्हणजे छोटासा मासा घेऊन तो पटकन, डेवर म्हणजे परत गॅलप करणे म्हणजे गिळणे. इट इज स्टँडिंग ऑन अ रॉक while his parents crickled around raising a proud cackle, and all the morning a whole family had walked about on the big plateau midway down the positive cliff, taunting him for his cowardice. बघा, त्याच्यानंतर मात्र दुसऱ्या दिवशी मात्र परत and all the morning whole family had called about the big plateau midway down the opposite cliff, taunting him and cowardice. दुसऱ्या दिवशी त्याचे भाऊ, त्याची बहीण, त्याचे आई, वडील एका त्या पृष्ठभागावरील तो असलेल्या कड्यावर नाही, त्याच्या बरोबर अपोजिट कड्यावरती, विस्तीर्ण पसरलेल्या कड्यावरती, एका पठारावरती त्याचे आई, वडील, भाऊ आणि बहीण दिसत होते. त्या क्लिपच्या मध्यभागी, त्या पठारावरती मध्यभागी ते त्याला टॉन्टिंग करत होते. सारखे खुणावत होते, तू ये. त्याला ओरडत होते. त्याला त्याच्या भित्रेपणाबद्दल त्याला शिव्याशाप घालत होते, म्हणजे बडबडत होते. द सन वॉज नाऊ असेंडिंग द स्काय. आता मात्र सूर्य पुन्हा असेंडिंग द स्काय, ब्लेझिंग ऑन हिज लेज टू फेस द साऊथ. ही फेल्ट अ लाईट हीट बिकॉज ऑफ हॅड नाव इटन सिन्स अ प्रिव्हियस नाईटफॉल. आता मात्र सूर्य मध्यान्हीकडे झुकत चाललेला होता. ऊन थोडंसं पसरलेलं होतं. उबदारपणा वातावरणात जाणवतच होता. काल रात्रीपासून त्याने काहीच खाल्लं नव्हतं. आदल्या दिवशी आईने भरवलं होतं तेवढंच. त्याच्यानंतर मात्र त्यांनीच काहीच खाल्लं नव्हतं. द सन वॉज नाव असेंडिंग द स्काय, ब्लेझिंग ऑन हिज लेज अँड फेस द साऊथ. ही फेल्ट ॲट हिट बिकॉज ही हॅड नॉट इटन सिन्स अ प्रिव्हियस नाईटफॉल. त्याला मात्र आता फार भूक लागल्याची जाणीव होऊ लागली होती. संध्याकाळचा वारा पसरलेला होता. He stepped slowly out the brink of the ledge and standing one leg with the other leg hidden under his wing, he closed one eye, then other, and pretending to falling asleep. तो पुन्हा त्या कड्याच्या टोकाजवळ आला. एक पाय आपला वर उचलला आणि आपली मान परत पंखामध्ये घातली आणि आपण झोपत असल्याचं नाटक करू लागला होता. सगळ्यांना जाणवत होतं की नाटक करतोय किंवा तो दाखवत होता की कशा प्रकारे आपण झोपतो आहे. स्टील दे टूक नो नोटीस ऑफ हिम. तो सगळं त्यांना दाखवून देत होता, पण ते कुणीही त्याच्याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करत नव्हतं. सगळेजण त्याला असं वाटत होते की अरे कोण काय आपल्याकडे बघतच नाही, अशा प्रकारे दाखवत होते. He saw his two brothers and sister laying up plateau, dozing with their heads sunk into their necks. त्याने बघितलं
की आपली भाऊ आणि बहीण मस्तपैकी त्या पठारावरती सुद्धा त्यांनी सुद्धा आपल्या माना खाली घातलेल्या आहेत आणि आरामात पोहोडलेले आहेत, झोपल्यासारखे झालेले आहेत, मस्तपैकी झोपलेले आहेत. हिज फादर वॉज स्प्रिंग हिज फिदर व्हाईट अ बॅक. त्याचे वडील माहिती आहे ना, पंखामध्ये चोच घालून आपले पंख साफ करण्याचा प्रयत्न करत होते. बहीण आणि भाऊ त्या प्लॅटूवर त्या पठारावरती झोपलेले होते. ओनली हिज मदर वॉज लुकिंग ॲट हिम. फक्त आई एकमेव अशी होती की तिची नजर बरोबर त्याच्या प्रत्येक गोष्टीवर होती, दुरून प्रत्येक गोष्टीवर होती. ओनली हिज मदर वॉज लुकिंग हिम. शी वॉज स्टँडिंग ऑन लिटिल हाय हम्प ऑन द प्लॅटू. हर राईट breast thrust forward. Now and again she tore at a piece of fish that lay at her feet and then scraped each side of her beak on the rock. Her white breast thrust forward. तिने आपली छाती पुढे घेतलेली. ते माहिती ना, सिगल पक्षी असतात ना, त्यांच्या चेस्टवरती ते व्हाईट पॅचेस असतात, व्हाईट असतो. तिने आपली छाती अशी पुढे घेतलेली होती आणि त्याच्याकडे बघत होती, मान पाठी मागे घेऊन. The sight of the food maddened him. How he loved to tear food that way, scraping his back now and again to beat it. चिनी सुद्धा आपल्या चोचीमध्ये एक पकडून आणलेला मासा धरलेला होता. त्याला सोलत होती. त्याला सोलताना बघून त्याला तिकडनं अजून भूक लागत होती. गा गा गा. He cried begging her bring him some food. गॉ क्लॉ आहा. ये खायला ये, पटापट पटापट खायला ये, तिथून उडत उडत ये, मी तुझ्याकडनं आणणार नाही. शी स्क्रीम बॅक डिव्हर्सली. ते दाखवत होते, बघ किती मूर्ख आहेस तू, तू लवकरात लवकर माझ्याकडे ये म्हणजे तुलाही खायला मिळेल. बट ही केप्ट कॉलिंग plaintively and after a minute also uttered a joyful scream. His mother had picked up a piece of fish, was flying across him with it. शेवटी तो तिथेच यायचा. त्याला त्या गोष्टीचं दुःख व्हायचं. शेवटी तिला सुद्धा जाणवायला लागलं की त्याला आता भूक लागली आहे. शेवटी तिने आपल्या तोंडामध्ये तो माशाचा तुकडा पकडला, अर्धवट चोचीमध्ये. त्याच्या दिशेने ती निघाली. He leaned out eagerly, tapping a rock with his feet, trying to get nearer to her as she flew across. When she was just opposite to him, she halted, her wings motionless. The piece of fish beak out almost within the reach of his beak. He waited a moment in surprise, wondering why she did not come nearer. ती पूर्ण तो अशी फ्ल्यू होत उडत त्याच्या इथपर्यंत गेली. तो तिला तो माशाचा तुकडा घ्यायला येणार, त्या पीकच्या टोकापर्यंत आला, त्या कड्याच्या टोकापर्यंत आला. ती पण त्याच्यापर्यंत आली, परंतु हवेमध्येच तरंगत राहिली. तो माशाचा तुकडा त्याच्या चोचीच्या अगदी जवळ तिथपर्यंत नेला त्यांनी, पण त्याला तो पकडता येईना. ती हवेमध्ये स्थिर राहिली, पंख आपले स्थिर ठेवले तिने आणि तो माशाचा तुकडा अतिशय त्याच्या चोचीपर्यंत नेला तिने, पण त्याला तिने खाऊ नाही घातला. तो समजून गेला की आई आपल्याला हे देत का नाहीये, काही मोशनलेस झालेली आहे. But he kept calling, एक minute, wondering why did not come nearer, and then maddened by hunger. आता मात्र तो अतिशय उतावळा झाला होता आईच्या तोंडातला तो माशाचा तुकडा तोडून घेण्यासाठी. ही डाइव्ड ॲट द फिश. आणि शेवटी त्याने तिच्या तोंडातला तो माशाचा तुकडा घेण्यासाठी पुढे सरकला, उडी घेतली आणि with a loud scream he fell outwards and downwards into space. एक मोठी किंकाळी तरी टाकली आणि अगदी तो अधांतरी दिसायला लागला. त्या कड्यावरून तो पडलेला होता म्हणजे तिथून तो उडालेला होता आणि मोठी आरोळी देत तो आकाश आणि समुद्र यांच्या मधोमध होता. देन अ मॉन्स्टरस टेरर. त्याच्यासाठी ही न्यूज फार शॉकिंग होती. मॉन्स्टरस टेरस सीज हिम अँड इज हार्ट स्टूड स्टील. त्याचं हार्ट एका क्षणाला स्थिर झालं. अरे आपण तर आता उडी मारली आहे. ही कुड हिअर नथिंग.
त्याला दुसरं काही ऐकायला येत नव्हतं. बट इट इज ओनली लास्टेड अ मिनिट. पण अगदी शेवटच्या क्षणामध्ये द नेक्स्ट मोमेंट ही फेल्ट इज विंग स्प्रेड आउटवर्ड. दुसऱ्या क्षणाला त्याचे पंख त्याला पसरलेले दिसले, अथांग त्या समुद्रावर पसरलेले दिसले. हिज माइंड रस्ट अगेन्स्ट ब्रेस्ट फिदर. तो झळझळणारा जोरात वाहणारा वारा हा त्याच्या पंखा कालून जात होता, जोरात जात होता. देन अंडर हिज स्टमक अगेन्स्ट हिज विंग ही कुल्ड फील द टिप्स ऑफ विंग्स कटिंग थ्रू द एअर. त्याला जाणवायला लागलं की आपले पंख ही हवा कापत चाललेले आहेत. त्या हवा त्याच्या पंखाच्या खाली भरलेली होती आणि आपले पंख हवा कापत चाललेला आहे, या गोष्टीची अनुभूती त्याला व्हायला लागली होती. ही वॉज नॉट फॉलिंग अ हेडलॉन नाव, ही वॉज सोअरिंग ग्रॅज्युअली डाऊनवर्ड्स अँड आउटवर्ड्स. आता मात्र त्याची भीती थोडीशी नाहीशी झालेली होती. त्याला कळत होतं की आपण काही पडत नाही आहे. तो खाली जात होता, पुन्हा वर येत होता, खाली जात होता, पुन्हा वर येत होता. ही वॉज नो लॉंगर अफ्रेड. आता तो मात्र त्याच्या मनातली पूर्णतः भीती नाहीशी झालेली होती. He just fell a bit dizzy when the flapped his wings once and soared upwards. Then he flapped his wings. Once he soared upward. Ga 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 oh ga oh. आता मात्र तो वर गेल्यानंतर मात्र जशी त्याच्या आईने मगाशी आवाज काढत होती तशाच प्रकारे तो सुद्धा आवाज काढत होता. त्याला आनंद झाला होता. हिज मदर सुक्ड पास्ट हिम. त्याची आई त्याच्या भोवतीच घिरट्या घालत होती. हर विंग्स मेकिंग अ लाऊड नाईज. त्याच्या आईच्या पंखांचा आवाज मात्र मोठा येत होता. ही आन्सर हर विथ अनादर स्क्रीम. देन द फादर फ्ल्यू ओव्हर हिम स्क्रीमिंग. त्याचे वडील मात्र त्याच्यापासून अतिशय उंचावर होते. ते सुद्धा त्याच्याशी बोलत होते, जोराने ओरडत होते. गा 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 गॉ क्लोज. बरं ना. Then his father flew over the stream. He was his true brothers and his sister flying around him, curveting and banking and soaring the diving. त्याचे भाऊ आणि बहीण सुद्धा त्याच्या भोवती फिरत होते, त्याच्याबरोबर फिरत होते, त्याच्याबरोबर खेळत होते. ते सुद्धा वरती त्याच्यापर्यंत जात होते, उड्या मारत होते, हळुवारपणे अलगदपणे समुद्राच्या लाटांवरती हिलकावे घेत होते. Then he completely forgot that he had not always been able to fly. आता मात्र तो पुरता विसरला होता की आपल्याला उडता येणार नाही या गोष्टी. He been able to fly. तो सुद्धा आता उडत होता. And commanded himself to dive and soar the curve, shrinking shrilly. आणि मोठ्याने आरडाओरड करत तो जोरजोराने इकडे तिकडे सतत उडत राहिला होता. He was near the sea now, flying straight over the facing straight out over the ocean. He saw vast green sea beneath him. नंतर त्याने समुद्राकडे बघितलं. उडता उडता त्याने पाहिलं की समुद्र थांग पसरलेला आहे आपल्या खाली खालच्या भागामध्ये समुद्र थांग पसरलेला आहे. केवढा तोडी मोठा हिरवट असा समुद्र दिसत होता. विथ अ लिटल रिजेस मूव्हिंग ओव्हर हिज टर्न हिज बॅक साइडवेज अँड कावड swedly. His parents and brother sisters had landed on his green flooring ahead of him. त्याची भाऊ आणि त्याची बहीण मध्येच त्या समुद्रावरती, समुद्राच्या लाटांवरती अलगदपणे बसत असत. His parents, his brother and sister landed his green flooring ahead to him. त्याच्या पुढे जाऊन त्याचे भाऊ आणि बहीण त्या लाटांवरती स्वार होत असत, म्हणजे त्या लाटांवरती अलगदपणे बसत असत. They are beckoning to him. ते त्याला डिवचून दाखवत होते, चिडवून दाखवत होते, म्हणजे त्याला पण बोलवत होते, खुणावत होते. कॉलिंग शिरली. त्याला सुद्धा बोलत होते. ही ड्रॉप हिज लेग्स अँड स्टँड द ग्रीन सी. हिज लेग्स संक इन टू इट. त्याने सुद्धा त्याच्याप्रमाणेच केलं. जोरात खाली गेला आणि समुद्रामध्ये आदळला, थोडक्यात आदळला. त्याचे पाय आपोआप खाली गेले आणि तो समुद्रावर फ्लोटिंग व्हायला लागला, अलगद असा तरंगू लागला. He screamed with a fight and attempt to raise again, flapping his wings. But he was a try and weak with a hunger and he could not raise. आता मात्र सतत गिरट्या घालून, सतत उड्या इकडे तिकडे फिरून मात्र त्याचे पाय पूर्णतः थकलेले होते. त्याला दमायला झालं होतं, भूक लागली होती. कारण आईने मासा चोचीत देण्याच्या आधीच तो उडाला होता. त्यामुळे तो मासा त्याला खाणं जमलंच नव्हतं. सतत तो उडत राहिल्याने
त्याला काय झालं होतं, भूक लागलेली होती. Exhausted by the strange exercise, his feet sank in the green sea, and his belly touched and sank no farther. He was floating on, and around his family was screaming, praising him, their beck offering to scraps a dogfish he had made his first flight. आणि त्याचे भाऊ बहीण, त्याचे आई वडील त्याच्या भोवती जमा झाले, त्या लाटांवरती त्याच्या भोवतालीच होते. हळूच आईने एक मासा पकडला आणि त्याच्या चोचीमध्ये दिला, भुकेलेला होता मुळे. आता मात्र त्याला बरं वाटलं होतं. अशा प्रकारे हे त्याचं पहिल्यांदाचं उडणं होतं हवेमध्ये. अतिशय आनंददायी होतं, त्याच्यासाठी ते आनंददायी होतं. प्रत्येक पक्षी आपल्या मुलाला अशाच पद्धतीने शिकवत असतो. अशाच पद्धतीने प्रत्येक आईसुद्धा आपल्या बाळाला सुद्धा हाताला धरून शिकवत असते, चालायला शिकवत असते, खायला शिकवत असते, सगळ्या गोष्टी शिकवत असतात. निसर्गाची सिच्युएशनच ती आहे. त्यामुळे हे त्या पक्षाचं फर्स्ट फ्लाईट जे होतं हे यशस्वी झालेलं होतं. समजला धडा? बाजूचे प्रश्न लिहिण्याचा प्रयत्न करा आणि कठीण अर्थाचे जे शब्द आहेत बघा, ग्लोसरीज म्हणजे त्या धड्याच्या बाजूला ठळक अक्षरातले जे शब्द आहेत ते वाचून त्याचे अर्थ लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.